अनुपस्थितीवरून विधानसभेत खडाजंगी, मंत्रीच गैरहजर राहिले तर जनतेचे प्रश्न कसे सुटणार? विरोधकांचा सवाल। तर विधानसभा अध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देत असल्याचाही आरोप। विरोधकांकडे सध्या मुद्दे नाहीयेत, जोर का झटका दिलाय, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। कोण होतास तू, काय झालास तू? उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। विधानसभेत ड्रग्सच्या मुद्द्यावरून चर्चा, ऑनलाईन ड्रग्ज मिळत असल्याची जयंत पाटलांची तक्रार, तर ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित पोलीस थेट बडतर्फ, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मी तुझ्या नादाला लागतो, बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दीना पाटील यांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस। मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली, राऊतांचा संजय दीना पाटील यांच्यावर आरोप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललेला आहे। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले आहेत। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, गिरीश महाजनांची टीका। शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्याच पाळणाघरात झालंय। किरण पावसकर यांच्या वक्तव्यावरती संजय राऊतांचा पलटवार, तर पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाहीये, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंत यांच्याकडून सारवासारव। निधी मिळत नाही असं म्हणणाऱ्या फुटीर खासदारांचा रिपोर्ट कार्ड समोर, कोट्यवधींचा निधी मिळूनही मतदारसंघात कामं मात्र शून्य, 2 वर्षातील खर्चाचा लेखाजोखा हाती। निधीचं कारण देणाऱ्या 6 फुटीर खासदारांचा सुस्त कारभार, संजय दीना पाटील यांची मतदारसंघात शून्य कामगिरी। देशमुखांच्या मतदारसंघात 7 तर वाकचौरेंच्या मतदारसंघात अवघी 2 कामं पूर्ण। ओमराजे निंबाळकर आणि आष्टीकर यांच्या मतदारसंघातही कामं संथ गतीनं। 15 कोटींचा निधी दिला, तो सुद्धा यांना वापरता आला नाहीये। नवीन गटात निधीसाठी नाही, ठेकेदारीसाठी गेल्यात। संजय राऊतांचा फुटीर खासदारांना खोचक टोला। खासदार गेले, येत्या काळामध्ये आमदार नगरसेवक देखील सोडून जातील। निधी कसा मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे। नरेश म्हस्केंचा राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे पैसा फेक, तमाशा देख। एकनाथ शिंदेंनी भाजपच्या गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेत पक्षात आणलं, संजय राऊत यांची टीका। गोकुळ गीते यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना डिवचणारे बॅनर। ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवरील आशय। ओमराजे निंबाळकरांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेमध्ये वाढ, आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार। शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय तणावामुळे पोलिसांची खबरदारी। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं, हे माझं वैयक्तिक मत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। शिंदेंच्या सेनेचं मुंबईमध्ये नवीन सेना भवन उभं राहणार, नवीन सेना भवनसाठी जागेचा शोध सुरू। बीकेसी आणि दादरमध्ये जागेची पाहणी, सूत्रांची माहिती। मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदेंच्या सेनेकडून प्रयत्न। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 42 मतं फुटली। मतं ग्रामीण भागातील की शहरी भागातील, स्थानिक नेत्यांकडे विचारणा। अतुल लोंढे यांच्या पराभवानंतर हायकमांडकडून दखल, सूत्रांची माहिती।